सो आज पब्लिक स्पीकिंग स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4चं नाव आहे मॅच फिक्सिंग. एक्सप्लेन करतो. सो कोणत्याही प्रकारचा स्टेज परफॉर्मन्स किंवा पब्लिक स्पीकिंग हे दोन प्रकारचं असतं. आयदर ते स्क्रिप्टेड असतं किंवा ते स्क्रिप्टेड नसतं. सो स्क्रिप्टेड नसतं म्हणजे काय, तर तुम्ही डायरेक्ट प्रेक्षकांशी संवाद साधता, क्वेश्चन आन्सर्स करता किंवा क्राऊड वर्कचा शो करता. तर असल्या गोष्टी आपल्याला आत्ता करायच्या नाहीयेत सुरुवातीच्या काळात. स्क्रिप्टेड नसलेल्या गोष्टी करायच्या नाहीत, स्क्रिप्टेड असलेल्या गोष्टी करायच्या. म्हणजे काय, एक्झाम्पल देतो. सो एक 10 मिनिटाचं भाषण आहे, तुम्ही भाषण लिहून घेतलेलं आहे, पॉइंट्स लिहून घेतलेले असते, तुम्ही स्टेजवर जाता, एका जागी उभं राहता, भाषण करता, स्टेजवरनं खाली परत येता. दुसरं एक उदाहरण सांगतो. एखाद्या नाटकात छोटासा रोल आहे, तुम्हाला माहिती आहे इथून मला चालत यायचंय, हे 2 वाक्य बोलायचे, थांबायचंय, समोरचा ऍक्टर आपल्याला हे बोलला की आपल्याला इथून निघून जायचंय. सो अशा बाबतीत काय होतं की चुका होण्याची शक्यता स्टेजवरनं फारच कमी असते. स्क्रिप्टेड गोष्टी करा, कॉन्फिडन्स बिल्ड करा आणि त्यानंतर आपण स्क्रिप्टेड असेल नसेल अशा सगळ्या गोष्टी एकदा कॉन्फिडन्स आल्यानंतर बिल्ड करू शकतो. ऑल द बेस्ट.